कधी-कधी आपण एखाद्यावरती प्रचंड विश्वास ठेवतो, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचं आहे का? म्हणजे कधी-कधी आपला चांगुलपणा हाच आपल्यासाठी घातक ठरतो. आंध्र प्रदेश राज्य आहे, त्या ठिकाणचं विशाखापट्टणम हे शहर आहे आणि त्या ठिकाणचं मधुरावाडा हा भाग आहे आणि या भागामध्ये एक कुटुंब वास्तव्यास होतं. त्याच्यामध्ये वडिलांचं नाव आहे पोथिना विजय, आई आहे रामनम्मा आणि एक त्यांचा 23 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे पोथिना साईकुमार उर्फ साई विजय. आता आपण त्याला साई असं किंवा साई विजय असंच म्हणूया. तर अशा पद्धतीनं पती पत्नी त्यांचा मुलगा असा हा सुखी परिवार आहे. वडील जे आहेत ते रिक्षा चालक आहेत, ॲटो चालक आहेत आणि मुलगा जो आहे त्याला लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद होता आणि त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते करता करताच त्यानं त्याचा छंद जोपासला आणि फोटोग्राफी हेच त्यानं प्रोफेशन म्हणून निवडलेलं आहे आणि तो आता जसा जसा वाढत जातो म्हणजे वयात आला तसं तसं त्यानं आता फोटोग्राफी करायला सुरुवात केली. आता लग्न समारंभ असायचे, इव्हेंट असायचे, याच्या ठिकाणी तो फोटोशूट करायला जायचा. त्याच्यामधून 4 पैसे मिळायला लागले होते. त्याच्यानंतर त्यानं मग कुटुंबालासुद्धा तो हातभार लावायला लागला होता. आता ह्यांचा परिवार जो आहे, वडीलही चांगल्या पद्धतीनं पैसे कमवायचे, मुलगाही कमवायचा आणि त्यामुळे खाऊन पिऊन असा सुखी हा परिवार होता. आता हळूहळू काय झालं, त्या साईकुमारचं काम वाढत गेलं होतं. आता तो ऑनलाईन ऑर्डर घ्यायला लागला होता. आता फोटोशूट करायचं, व्हिडिओ शूट करायचे. आता ह्याच्यासाठी मग तो बाहेर जायला लागला, बाहेरच्या ठिकाणी जायला लागला, लांब लांब जायला लागला होता आणि याच्यातनं अजून चांगले पैसे मिळत होते आणि मग पै जोडून त्यानं चांगला कॅमेरा घेतला. त्या कॅमेऱ्याबरोबर ते असणाऱ्या महागड्या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा त्यानं घेतलेल्या होत्या. अत्यंत स्टँडर्ड अशा पद्धतीनं त्यानं स्टार्टअप म्हणजे त्याचा जो काही सेटअप होता तो सेटअप त्यानं बनवलेला होता. आता अनेक वेळा मग तो मोबाईलवरच ऑर्डर घ्यायचा आणि मग बाहेरच खाणं पिणं सगळ्या गोष्टी त्याच्या असायच्या आणि यासाठी मग प्रत्येक म्हणजे त्याच्याकडे जे साहित्य असायचं त्या साहित्याची काळजी घेणं, निगा घेणं या सगळ्या गोष्टी पण तो करायचा होता. तर अशा पद्धतीनं फोटो काढणे, त्याच्यातून त्याची निगा राखणे, त्याचं ती आवडच होती. म्हणजे त्याचा तो व्यवसाय नव्हता, तर तो त्याचं म्हणजे पूर्ण त्याचं जीवनच ते होतं. फोटोग्राफी हे त्याचं जीवन होतं, त्याला ते आवडत होतं आणि आनंदाने तो करत होता. तर अशा पद्धतीनं हे सगळं याचं अत्यंत प्रामाणिकपणे काम चाललेलं होतं, कष्ट करत होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांना तो सर्व्हिस देत होता आणि त्याच्यामुळे तो सतत कामामध्ये बिझी असायचा आणि पैशाचा ओघसुद्धा वाढायला लागलेला होता. तारीख आहे 16 फेब्रुवारी 2024. आंध्र प्रदेशमधील राऊलापलेम या ठिकाणी साईकुमारचा एक ओळखीचा मित्र आहे, त्याचं नाव आहे षण्मुख तेजा. आता या षण्मुख तेजानं आपल्या एका मित्राकडे 10 दिवसाचं शूट आहे अशी माहिती साईकुमारला दिली आणि त्याला सांगितलं की तुला जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा चांगला पेमेंट, चांगले पैसे वगैरे पण मिळतील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं ते लोकेशन आहे. आता हे कळल्यानंतर साईकुमारनं ती ऑर्डर स्वीकारली आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक कुठलाही व्यवसाय करत असताना त्या मित्रांवरती, नातेवाईकांवरती विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीनं काम करत राहतो आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये काय फळ मिळतं तेही नंतर आपण बघूया. तर आता हा साईकुमार जो आहे त्यानं ती ऑर्डर स्वीकारलेली आहे आणि 27 तारखेला तो त्या फोटोशूटसाठी त्याला तिकडं जायचं आहे आणि त्यासाठी मग तो निघालेला आहे. आता त्याचं सगळं सामान, कॅमेरा, लेन्स सगळं साहित्य त्यानं घेतलं. आता अनोळखी ठिकाणी जाताना जर माझ्याबरोबर ते तुमचा संपर्क झाला नाही तर मग तुम्ही याच्याशी बोला वगैरे वगैरे हे सगळं झालेलं होतं आणि ते आईवडिलांकडे त्यानं फोन नंबर दिलेले होते. आता साईकुमार गेला, त्याच्यानंतर त्या दिवशी त्याच्याशी बोलणं झालं. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला तर त्याचा काही फोन आला नाही. आता आईवडिलांना काळजी वाटायला लागली, कारण मुलगा कुठं जरी गेला तरी सकाळ संध्याकाळ घरच्यांबरोबर बोलायचा. आईवडील काळजीमध्ये होते. मुलगा तर शूटिंगला गेलेला आहे पण अजून त्याचा काहीच तपास नाही. आता 10 दिवस जाणार एवढं माहिती आहे, पण फोन नाही, काय नाही, फोन लागत नाही आहे. काळजी वाटायला लागली. आता पोरानं खाल्लं असेल का, काय असेल का वगैरे वगैरे काळजी करायला लागली होते आणि ह्या बाबाचा फोन बंद होता. आता तो दिवस उलटला, 29 फेब्रुवारी आली तरी पण त्याच्याशी संपर्क झाला नाही. 1-2 दिवस उलटले तरीसुद्धा फोन झाला नाही आणि त्यानंतर मग आता यांनी त्या साईकुमार याच्या व्हॉट्सॲपवरती मेसेज करायला सुरुवात केली. त्यानंतर तिथं बघितलं पण तिथंसुद्धा काय म्हणजे त्याच्याशी काही संपर्क झाला नव्हता. पण त्या व्हॉट्सॲपवरती त्या साईकुमारने एक कारचा फोटो पाठवलेला होता आणि 2 मोबाईल नंबर पाठवलेले होते. आता याच्यामध्ये मग म्हणजे त्या आईवडिलांनी फोन केले, फोन लागले नाही, काळजी वाटायला लागली आणि त्यानंतर मग वडील जे आहेत ते PM पालम पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी मुलगा 28 तारखेपासून शूटिंगला गेला आहे, तो परत आलेला नाही, त्याचा कॉन्टॅक्ट झालेला नाही, त्याचं काय झाले काहीच माहीत नाही आहे आणि अशी तक्रार दिली होती.
त्यानंतर मग त्या मुलाच्या कारचा फोटो हे सुद्धा पोलिसांना देण्यात आलं, फोन नंबर पण देण्यात आले होते. आता या सगळ्यामध्ये 2-3 दिवस उलटलेले आहेत. आता त्याच्यानंतर 3 मार्च 2024पर्यंत मुलाचा काहीच तपास लागलेला नव्हता आणि पोलिसांनासुद्धा पोलीस शोध घेत होते, पण त्यांनाही काही क्लू मिळालेला नव्हता. बाकी आता फोटो आणि फोन नंबर होते, त्यांचं CDR वगैरे काढणं सुरू होतं. आता सगळीकडे विचारपूस पण चालू होती आणि पत्ता काहीच सापडत नव्हता, मुलगा कुठं गेला, काय गेला. पण प्रश्न हा होता की यानं हा कारचा फोटो का पाठवला होता. मुळामध्ये तो गेला होता ट्रेननं, मग ही कार कशी काय मध्ये आली असाही प्रश्न घरच्यांना उपस्थित झाला होता. पोलिसांसमोर त्यांनी तो मांडलेला होता. आता 3 मार्च 2024 रोजी राऊलापलेम या ठिकाणचं मूलस्थानम नावाचं भाग आहे. त्या भागामध्ये वाळूच्या ढिगाऱ्यात एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले. आता या ठिकाणी एक 23-24 वर्षाचा एक तरुण असेल, तो मातीच्या ढिगाऱ्यामध्ये पुरलेला होता. त्याची हत्या केल्याचं संशय होता पोलिसांना आणि मग पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतलेली आहे. पण त्या बॉडीच्या शेजारी कोणताही पुरावा नव्हता किंवा त्या तरुणाची ओळख पटवणं मुश्किल होतं. आता बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेली आहे आणि आजूबाजूच्या पोलिसांमध्ये असं कोणी तरुण बेपत्ता झालाय का याची माहिती काढली आणि नंतर पोलिसांना समजलं की मयत तरुण हा 23 वर्षाचा साई कुमारच आहे. साई कुमारची ओळख त्या ठिकाणी पटवली गेली. राऊलापलेम पोलिसांनी लागलीच PM पालम पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि नंतर साई कुमारच्या आईवडिलांनाही माहिती देण्यात आली होती आणि या बॉडीची ओळख पटवलेली होती. आता फोटोशूटसाठी गेलेला साई कुमार, त्याची कोणीतरी हत्या केलेली होती. त्याची बॉडी त्या रेतीमध्ये पुरलेली होती आणि सामान सगळं त्याचं गायब होतं. त्यानंतर मग साई कुमारच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की त्याला फोनवरती ऑर्डर वगैरे आलेली होती आणि त्यानंतर मग पोलिसांनी ज्यावेळेस ते फोन नंबर वगैरे पाहिला होता, पोलीस फोन नंबर तपासला, त्याचे CDR काढले, कॉल डिटेल्स काढले आणि त्यावरून एका अकाउंटवरती त्याचा फोन झाल्याचं समोर आलं आणि त्याचं नाव समोर आलं होतं. ते होतं षण्मुख तेजा. आता हा षण्मुख तेजा जो आहे तो सुद्धा 20 वर्षाचा तरुण होता. मग पोलीस आता त्याच्या शोधात होते आणि त्यानंतर मग पोलीस त्याचा पत्ता वगैरे काढला, त्याच्या घरी पोहोचले, पण घरी तो नव्हता. साई कुमारने घरून आणलेली कॅमेऱ्याची बॅग होती ना, तर ती बॅग मात्र याच्या षण्मुख तेजाच्या घरी सापडलेली होती आणि त्यानंतर मग पोलिसांना खात्री पटली की या घटनेच्या पाठीमागं किंवा या हत्येच्या पाठीमागं हो ना हो पण षण्मुख तेजाचा हात नाही तर पाय काहीतरी असेल किंवा तो अख्खा असेल. त्याच्यानंतर 6 मार्च 2024ला त्याला राऊलापलेम या भागामधून ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केली. आता सुरुवातीला त्यानं मला माहीत नाही, तो माझा चांगला मित्र होता, मी कशाला काय करेल वगैरे वगैरे सांगत होते आणि त्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडं असणारी जी 4 चाकी होती ती 4 चाकी आणि साई कुमारने आईला पाठवलेला फोटो जो होता ती 4 चाकी ही एकच होती. आता ह्याच्यामुळे पण संशय बळावलेला होता. मग पोलिसांनी त्याची अगदी कसून चौकशी केली, विश्वासात घेतलं, मग तो बोलत नव्हता. आता मग त्याला जरा खोपच्यात घेतलं, खोपच्यात म्हणजे त्याला जरा अजून कसून चौकशी केली आणि त्याच्यानंतर षण्मुख तेजानं आपणच आपल्या मित्राला मारलं मित्राच्या मदतीनं हे त्यानं कबूल केलेलं होतं. ही अत्यंत धक्कादायक बाब होती. म्हणजे 20 वर्षीय 2 मुलांनी एक 22-23 वर्षाचा साई कुमार याची हत्या केलेली होती. आता ही घटना नक्की काय होती तर साई कुमार आणि 20 वर्षाचा षण्मुख तेजा हे दोघं आणि त्यांचा मित्र विनोद कुमार हे मित्र होते, ओळखीचे होते. आता साई कुमार याच्याकडे कॅमेरा होता आणि कॅमेऱ्यासाठी त्यानं पै जमा करून रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस जागून त्यानं पैसे जमा केले होते आणि महागडी उपकरणं घेतली होती, लेन्स घेतलेल्या होत्या. आता हे सगळं उपकरण, हे सगळं साहित्य षण्मुख आणि विनोद या दोघांनी पाहिलेलं होतं. आता हे साहित्य प्रचंड महाग होतं आणि त्याची किंमत जवळजवळ कॅमेरा आणि सगळ्या गोष्टीची किंमत मिळून 15 लाख रुपये होत होते. आता साई कुमारनं हे मेहनतीनं मिळवलेलं होतं आणि हेच हडप करायचं असं त्याच्याच मित्रांनी ठरवलं आणि साई कुमारला म्हणजे याच्याबरोबर ती जी मैत्री होती ती अजून वाढवली. त्यानंतर सतत पाठीमागच्या काही महिन्यापासून त्याच्या संपर्कात राहिले आणि त्याच्यानंतर मग यांनी 16 फेब्रुवारी 2024ला साई कुमारला लग्नासाठी व्हिडिओ शूटची ऑर्डर आहे अशी माहिती दिली आणि साई कुमारने पण आता कसं आहे आपले मित्र आहेत, आपले जवळचे आहेत आणि त्याच्यामुळे त्यानं तो होकार दिलेला आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे पैसे पण चांगले मिळणार होते आणि याच्यामुळे मग याने सगळी उपकरणं बरोबर ती घेतली, किमती साहित्य बरोबर ती घेतलं आणि तो निघाला. तो इथून निघाला घरून आणि राजमुंद्री या ठिकाणी पोहोचला. राजमुंद्री आता इथं पोहोचल्यानंतर तिथं षण्मुख आणि त्याचा मित्र हे 4 चाकी घेऊन आलेले होते. त्यांनी साईला सोबत घेतलं आणि त्यानंतर राऊलापलेमच्या दिशेनं ते निघाले. आता या सगळ्या गडबडीमध्ये साईच्या लक्षात आलं की आपल्याला ह्यांनी सांगितलं होतं वेगळ्या बाजूला आणि आपल्याला घेऊन चाललेत वेगळ्या बाजूला, यांच्या मनात काहीतरी वेगळा डाव दिसतोय आणि त्यामुळे मग त्या साईनं गडबडीत गाडीचा फोटो काढला आणि आपल्या घरच्यांना पाठवलेला होता. त्यानंतर
साईकुमार, षण्मुख आणि विनोद हे तिघंजण एका ठिकाणी दारू प्यायला थांबले. तिघांनी बियर पिली आणि काही वेळानं तिथून निघाले आणि एका निर्जन स्थळी थांबली गाडी आणि आजूबाजूला कुणीही नव्हतं. रात्रीचा काळोख होता. षण्मुख आणि विनोद यांनी साईच्या वरती हल्ला केला आणि त्यानंतर त्याला बियर पाजलेली होती, तो नशेमध्ये होता आणि त्यानंतर मग त्यांचा जो बेल्ट होता त्या बेल्टच्या साह्यानं याचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. त्याचं सगळं सामान, मौल्यवान वस्तू काढून घेण्यात आल्या आणि त्याची बॉडी बाजूच्या वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये पुरण्यात आली. आता मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून त्यांनी हे सगळं केलं आणि नंतर ही सगळी उपकरणं घेऊन ते पसार झाले. आता 3 मार्च रोजी स्थानिकांना त्या ठिकाणी दुर्गंधी आली आणि कुणीतरी ही बॉडी बघितली आणि हत्येची बाब जी आहे ती समोर आली आणि अशा पद्धतीनं एका तरुणाची इथं हत्या झाली. 2 तरुण या ठिकाणी खुनी बनले आणि त्यांचे जे आईवडील आहेत त्या आईवडिलांना मात्र जन्मधाराचं दुःख याच्यामुळे झालेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणातनं आपण धडा काय घ्यायचा? पहिली गोष्ट, कोणी अनोळखी असो किंवा ओळखीचा असो, एकटं कोणाबरोबरही जाताना त्या व्यक्तीचं पत्ता, नाव, मोबाईल नंबर, सगळी माहिती आणि शक्य असेल तर फोटो हे सगळं आपल्या घरच्यांना पाठवा. कोणाबरोबरही लपून छपून जाणं ह्या गोष्टी उद्याच्याला घात होऊ शकतो, हेही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपण ज्यांच्याबरोबर जातो आहोत तर त्यांना हे कळू द्या की आम्ही तुझ्याबरोबरती आहे हे आमच्या घरच्यांना पण माहिती आहे. अशा पद्धतीनं ते झालं पाहिजे. म्हणजे आपण ज्याच्याबरोबर आहे त्याला मलाच माहिती असं नाही, तर ते बाकीच्यांनाही माहिती आहे हे त्याला जर कळलं तर जो घात करणारा असतो तो सावध होतो आणि घात करत नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, कोणतीही शहानिशा केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये. आणि जे लोक व्यवसाय करतायत किंवा फोटोग्राफी करतायत किंवा आणखी त्यांचा असे व्यवसाय आहेत की जे कोणीतरी, आता समजा व्याख्याते वगैरे आहेत, हे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की हे अशा लोकांना बाहेरून ऑर्डर येतात. आता ऑर्डर आपल्याला आल्या, आपल्याकडे जर समजा आपल्या मित्रानं, पाहुण्यारावळ्यांनी ऑर्डर दिल्या, आपण म्हणतो हा चला बा आपल्या पाहुण्यानं सांगितलं, मित्रानं सांगितलं, यांनी सांगितलं म्हणून डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवतो. बाबांनो, आपण डोळे झाकून ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच लोक आपला विश्वासघात करतात. त्याच्यामुळे पाहुणा असू दे, रावळा असू दे, मित्र असू दे, कुत्रा असू दे, व्यवहाराने वागायला शिका. जर तुम्ही व्यवहाराने, आता समजा या ठिकाणी या तरुणानं अगोदर त्यांना जर विचारलं असतं कुठे येते लग्न, मग त्याची लग्नपत्रिका दाखवा, त्यानंतर हे कोणाचं लग्न आहे, मग त्याच्याकडून काही ऑर्डर आलेत का, त्याच्याकडून काही ॲडव्हान्स आलेला आहे का, मग तो ॲडव्हान्स द्या. त्याच्यानं समजा 5 लाख रुपये तिथं खर्च येणार आहे तर मला 3 लाख रुपये अगोदर ॲडव्हान्स द्या, त्याच्यानंतर हे ते, अशा पद्धतीने जर केलं असतं, व्यवहाराने गेलं असतं. कसं असतं माहिती आहे का, जो माणूस व्यवहाराने राहतो ना तो माणूसच या जगामध्ये टिकू शकतो. जो व्यवहाराने वागत नाही, अरे बघू रे माझा मित्र आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, आणि नंतर मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येतात. म्हणून आपल्या DSD-वाल्यांना तर मी नेहमी सांगत असतो की जे काही करायचं आहे, आता इथून पुढं झालं समजा इमोशनली झालं, कोणाला तरी 4 पैसे देणं, कोणावर तरी विश्वास ठेवणं, हे करणं ते करणं, आता जे काही करायचं आहे ते व्यवहाराने करा, तरच आपल्याला या जगामध्ये टिकता येऊ शकतं. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.